I welcome all of you in the presence of the Lord this morning. आजच्या सकाळी आपल्या सर्वांचं मी येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो. It is such a joy to see all of you in your house in the presence of the Lord. आणि हे खरोखर किती आनंदाचं आहे की तुम्हा सर्वांना तुमच्या घरामध्ये देवाची भक्ती करत असताना मी बघू शकतो. Let us all close the eyes and let's look unto the Lord. यावेळेस आपण आपले डोळे झाकून त्या पवित्र परमेश्वराकडे Let आपले us लक्ष thank लावूया Him for His presence in our life. आणि त्याच्या उपस्थितीबद्दल जे आपल्या जीवनामध्ये आहे त्याच्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. Let us thank Him for this wonderful day that He has gathered us into His presence to worship and praise His holy name. आणि आजच्या या सुंदरशा सकाळी परमेश्वराने आपल्याला त्याच्या नावामध्ये एकत्रित केलं, त्याच्या नावाची भक्ती करण्यासाठी, म्हणून आपण त्याचे आभार मानूया. Shall we look to the Lord? यावेळेस आपण परमेश्वराकडे आपले लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we thank you, Lord, for your loving kindness and your faithfulness. हे कृपाळू परमेश्वरा, तुझ्या दयेबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you, Lord, that your name is worthy to be praised. आम्ही तुझे आभार मानतो कारण का तुझं नाव स्तवनीय आहे. We thank you, Lord, for your precious presence in the lives and the families of the people who are hearing this, Lord. आणि तुझं ते अलौकिक सामर्थ्य आहे परमेश्वरा, जे तुझ्या लोकांमध्ये आहे, जे आज सकाळी तुझी आराधना करू इच्छितात, त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, as we worship you in spirit and truth this morning, आणि यावेळेस आम्ही तुझी स्तुती आणि भक्ती आत्म्याने खरेपणाने करत असताना let your name be exalted, Lord. तुझं नाव उंचविलं जाऊ दे. Fill us with your joy, Lord. तुझ्या आनंदाने तू आम्हाला भर परमेश्वरा. Anoint us with the oil of gladness, we pray this morning. होय परमेश्वरा, तुझ्या आनंदाच्या अभिषेकाने तू आम्हाला भर. We surrender ourselves into your mighty hand. तुझ्या पवित्र आणि महान हातामध्ये आम्ही स्वतःला समर्पित करीतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. And everybody said Amen. आणि आपण सर्वजण म्हणूया आमेन. At this time we will have scripture reading from Psalms chapter 72. यावेळेस शास्त्र भाग वाचण्यात येईल आणि तो स्तोत्र संहिता 72वा अध्याय आपण वाचणार I आहोत. request our parking by to lead us into reading Psalms 72 in Marathi. यावेळेस आपले वरिष्ठ पालखीनबाई येऊन स्तोत्र संहिता 72 हे आपल्यासाठी मराठीतून वाचतील. आपण स्तोत्रसंहिता याचा 72वा अध्याय वाचूया. हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करील. तुझ्या दिनांचा निवाडा न्याय बुद्धीने करील. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकास शांतीदायक होतील. ते प्रजेतल्या दिनांचा न्याय करील. तो दरिद्री जनांच्या मुलाबाळांचे तारण करील. तो जुलूम करणाऱ्यास चिरडून टाकील. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरतील. कापलेल्या गवतावर पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे, भूमिसिंचन करणाऱ्या सरीप्रमाणे तो उतरेल. त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची सत्ता होईल. आरण्यातले रहिवासी त्याला नमन करतील. त्याचे वैरी धूळ चाटीतील. तार्शीस व द्वीपे यांचे राजे नजराने आणतील. शबा व सबा यांचे राजे खंडणी देतील. सर्व राज्य त्याला दंडवत घालतील. सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील. कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ याला तो सोडविल. दुबळा व दरिद्री याचवर तो दया करील. दरिद्र्याचे जीव तो तारील. जुलूम व बलात्कार यापासून त्यांचे जीव तो मुक्त करील. आणि त्याच्या दृष्टीने त्याचे रक्त अमोल ठरेल. तो चिरायू हो व त्याला शबाचे सोने मिळो. त्यासाठी सतत प्रार्थना केली जाओ. त्याचा धन्यवाद दिवसभर हो. भूमीवर पर्वताच्या शिखरापर्यंत भरपूर पीक येऊ. त्याची कणसे लोबनानाप्रमाणे डोलोत. नगराचे लोक पृथ्वीवरील तृणाप्रमाणे विपुल होत. त्याचे नाम सर्वकाळ राहो. सूर्य आहे तोवर त्याचे नाम वृद्धिगत हो. त्याच्या नामाने लोक आपणास धन्य म्हणत. सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत. परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो. त्याचा धन्यवाद हो.
त्याचे गौरवयुक्त नाम सदा सुवंदित असो. त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन आमेन. प्रभू वाचलेले वचन आपणा सर्वांस आशीर्वादित करो. आमेन. At this time, Mrs. Yogita Dar will read for us Psalm 72 in English. यावेळेस सिस्टर योगिता दार येऊन स्तोत्रसंहिता 72 हे इंग्रजीतून वाचतील. Psalm 72. Give the king thy judgments, O God, and thy righteousness unto the king's son. He shall judge thy people with righteousness, and thy poor with judgment. The mountain shall bring peace to the people, and the little hills by righteousness. He shall judge the poor of the people. He shall save the children of the needy, and shall break in pieces the oppressor. They shall fear thee as long as the sun and moon endure, throughout all generations. He shall come down like rain upon the mown grass, as showers that water the earth. In his days shall the righteous flourish, an abundance of peace, so long as the moon endureth. He shall have dominion also from sea to sea, and from the river unto the ends of the earth. They that dwell in the wilderness shall bow before him, and his enemies shall lick the dust. The kings of Tarshish and of the isles shall bring presents. The kings of Sheba and Seba shall offer gifts. Yea, all kings shall fall down before him. All nations shall serve him. For he shall deliver the needy with he crieth, the poor also, and him that hath no helper. He shall spare the poor and needy, and shall save the souls of the needy. He shall redeem their soul from deceit and violence, and precious shall their blood be in his sight. And he shall live, and to him shall be given of the gold of Sheba. Prayer also shall be made for him continually, and daily shall he be praised. They shall be an handful of corn in the earth upon the top of the mountains. The fruit therefore shall shake like Lebanon, and they of the city shall flourish like grass of the earth. His name shall endure forever. His name shall be continued as long as the sun, and men shall be blessed in him. All nations shall call him blessed. Blessed be the Lord God, the God of Israel, who only doeth wondrous things. And blessed be his glorious name forever. And let the whole earth be filled with his glory. Amen and amen. May Lord bless the reading of his word. At this time, we will have a special song from Mrs. Esther Dar. यावेळेस एस्तर दार येऊन एक विशेष गीत गातील. Hallelujah. Hallelujah. Those who are watching me online, I greet you all in the matchless name of Jesus Christ. जे मला ऑनलाइन बघत आहेत त्या सर्वांना मी येशूच्या नावात सलाम देते. The song which I'm going to sing this morning says, Hallelujah, Hallelujah, हम गाते हैं बार बार. आणि आज सकाळी जे गीत मी गाणार आहे त्याचे बोल असे आहेत, हालेलुया हालेलुया हम गाते हैं बार बार. धन्यवाद यीशु तुझको तूने किया है हमसे प्यार. धन्यवाद यीशु तुझको तूने किया है हमसे प्यार. God loves us so much. खरोखर परमेश्वर आपल्यावर प्रीती करीतो. And his love is unconditional. आणि त्याची प्रीती अमर्यादित आणि अटविरहित आहे. And in every situation of our life, his love gives us support and gives us strength in our life. आणि आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याची प्रीती आपल्याला धैर्य देते आणि ती आपल्याला सांभाळून राखते. So let us say thank you Lord for your unconditional love which is unchanging for me and I want to give all glory, honor and praise to your name. आणि म्हणूनच यावेळेस आपण म्हणूया, हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या अपार प्रेमेबद्दल जी माझ्यासाठी रोज नवीन अशी आहे.
We want to thank God that we have been praying for Sister Joel and God is healing her and touching her. आम्ही परमेश्वराचे आभार मानतो की आपण सिस्टर जोएल यांच्यासाठी प्रार्थना करीत होतो आणि परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली आहे आणि आज ते हॉस्पिटलच्या बाहेर आहेत. We want to thank God that we have been praying for our care leader Sister Manju Nair and God has touched her and healed her and God is strengthening her. आम्ही परमेश्वराचे आभार मानतो की आपण सिस्टर मंजू नायर यांच्यासाठी प्रार्थना करीत होतो आणि आज ते हॉस्पिटलच्या बाहेर आहेत. Let us pray for the bereaved family of Sister Dipshika Nair. यावेळेस आपण जे दुःखित कुटुंब आहे सिस्टर दीपशिका नायर यांचं. As Sister Dipshika Nair's mother went to be with the Lord last week. गेल्या आठवडी सिस्टर दीपशिका नायर यांची आई प्रभूकडे गेल्या. Let us pray that God will comfort the bereaved family. आणि आपण प्रार्थना करूया या दुःखित कुटुंबांसाठी की परमेश्वराने त्यांचं सांत्वन करावं. Let us pray for Reverend and Mrs. Survade as they are sick in the hospital that God may touch them and heal them. यावेळेस आपण रेव्हरंड सुरवडे आणि त्यांची पत्नी मिसेस सुरवडे यांच्यासाठी प्रार्थना करूया की जे आजारी आहेत आणि हॉस्पिटलमध्ये आहेत. Let us pray for our state chief minister, deputy chief minister, government and the council of ministers on this very special day that God would be with them and guide them as they take the educate steps for the betterment of our nation. यावेळेस आपण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी प्रार्थना करूया, डेप्युटी चीफ मिनिस्टरसाठी प्रार्थना करूया आणि सर्व मंत्रीगणांसाठी प्रार्थना करूया की या परिस्थितीमध्ये जे पावलं त्यांनी उचलायला पाहिजे त्या पावलं उचलण्यासाठी परमेश्वराने त्यांनी बुद्धी सामर्थ्याने भरावं. Let us pray for our nation and also the nations of the world as they are suffering with the pandemic of coronavirus. आणि यावेळेस आपण आपल्या सर्व जगासाठी प्रार्थना करूया की या कोरोना व्हायरसशी ते झुंजत असताना परमेश्वराने त्यांना सहाय्य करावं. The word of God says that the prayer of the powerful man is righteous and is effective. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की नीतिमानाची प्रार्थना हे करण्यासाठी प्रबळ आहे. And as we stand covered under the righteousness of the blood of the Lord Jesus Christ, let us pray for these needs. आणि येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये आणि त्याच्या नीतिमत्वामुळे आपण उभे असताना आपण या सर्वासाठी प्रार्थना करूया. Let us look to the Lord in prayer. आणि यावेळेस आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया. Gracious Heavenly Father, we thank you, Lord, that you have given us the opportunity to stand in the gap and to pray for our nation at this time. हे कृपाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो की परमेश्वरा ही मध्यस्थिती प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला आज उभं केलं. We pray at this time for our Prime Minister, our President. यावेळेस आम्ही आमच्या पंतप्रधानांसाठी आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी प्रार्थना करतो. Lord, we pray at this time for the Council of Ministers. आणि जे सर्व मंत्रीगण आहेत त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. Lord, as they take the necessary steps to bring order in our nation, Lord. आणि होय परमेश्वर आमच्या राज्यासाठी योग्य पावलं उचलत असताना Lord, I pray that you will give them your wisdom and knowledge. तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या बुद्धीने आणि तुझ्या चातुर्याने तू त्यांना भर. Protect them also from this coronavirus. आणि त्या सर्वांचं या कोरोना व्हायरस पासून तू बचाव Give कर. them a mutual understanding. त्यांना समंजसपणा तू दे प्रभू. Lord, we thank you, Lord, that you have heard our prayer and you have touched Sister Joel and Sister Manju Nair. यावेळेस आम्ही तुझे आभार मानतो की तू आमची प्रार्थना ऐकली आणि सिस्टर जोएल आणि सिस्टर मंजू नायर यांना तू स्पर्श केला आणि तू त्यांना आरोग्य दिलं. Lord, we pray for the bereaved family of Sister Dipshika Nair. यावेळेस आम्ही जे दुःखित कुटुंब आहे सिस्टर दीपशिका नायर यांच्यासाठी प्रार्थना Lord, as करतो. Sister Dipshika Nair's mother has come into your presence. होय परमेश्वरा, सिस्टर दीपशिका नायर यांची जी आई तुझ्याकडे आलेली आहे. Lord, we pray for their family and their relatives that you will comfort them in this time of sorrow. त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि सर्व नातेवाईकांसाठी जे या दुःखाच्या प्रसंगातून चाललेले आहेत त्यांचं तू सांत्वन कर. Lord, we pray that you will wipe away their tears. तू त्यांचे अश्रू पुस. We pray that you will strengthen their faith. त्यांच्या विश्वासाला तू बळकटी दे. And Lord, let your peace rule in their heart and mind this time. आणि परमेश्वरा तुझी शांती परमेश्वरा त्यांच्या अंतःकरणात आणि त्यांच्या मनावर राज्य करू दे. Lord, we pray for Reverend and Mrs. Survade. यावेळेस आम्ही रेव्हरंड आणि मिसेस सुरवडे यांच्यासाठी प्रार्थना करीतो. Touch them, Lord, right now in the hospital, Lord. आज त्या हॉस्पिटलमध्ये असताना देवा तू त्यांना स्पर्श कर. Every sickness that is there in their body, we rebuke it in Jesus' name. जो आजार त्यांच्या शरीरामध्ये आहे आम्ही येशूच्या नावात तो धमकावितो. And we declare your healing right now.
आणि तुझं आरोग्य आम्ही त्यांच्या शरीरामध्ये जाहीर Lord, we करतो. pray for our nation and the nations of the world at this time. आम्ही आमच्या राष्ट्रासाठी आणि आमच्या जगातल्या सर्व राष्ट्रांसाठी आम्ही प्रार्थना Lord, we करतो. pray for your protection right now, O Lord. तुझं आम्ही संरक्षण आम्हा सर्वांसाठी मागत We आहोत. pray for the covering of your blood on every nation, Lord. तुझ्या पवित्र रक्ताचं आच्छादन प्रत्येक राष्ट्रावर आम्ही O मागत Lord, आहोत. those who are suffering from this coronavirus, Lord. ज्यांना या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे आणि त्यांनी ते पीडलेले आहेत, We claim your healing right now, O Lord. त्या सर्वांसाठी आम्ही तुझं आरोग्य मागत We आहोत. pray for those bereaved families who have lost their near and dear ones because of this coronavirus. आणि या कोरोना व्हायरसमुळे जे दुःखित कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. Lord, we pray for your comforting touch to them, Lord. तुमचं सांत्वनाचा स्पर्श द्यापा तू त्यांना होऊ दे. Lord, we pray for all the doctors, nurses, medical staff that are doing their best efforts to treat the people, Lord. यावेळेस आम्ही सर्व डॉक्टर, नर्सेस आणि जो सर्व वैद्यकीय कर्मचारी आहे त्या सर्वांवर आम्ही तुझी कृपा मागत आहोत. Cover them by your blood, Lord, Heavenly Father. तुझ्या पवित्र रक्ताने तू त्यांना झाकून टाक Lord, we प्रभू. pray also for those whose names we do not know, but you know that they are sick right now, Lord. आणि परमेश्वरा, जे नाव आम्हाला माहित नाहीत पण परंतु ते लोक आजारी आहेत प्रभू, त्या सर्वांची आम्ही आठवण करीतो. Wherever they are, in their house and in the hospital, Lord. जिथे ते आहेत, त्यांच्या घरी असोत किंवा त्या हॉस्पिटलमध्ये असोत, We claim your healing right now, Lord, Heavenly Father. तुझं आरोग्य आम्ही त्यांच्या शरीरामध्ये By जाहीर your करतो. stripes you have healed them, Lord, Heavenly Father. तुला बसलेल्या फटक्यांनी त्यांना आरोग्य प्राप्त We झालेलं thank you आहे. for your word that whatsoever we ask in faith, we have received it. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवून जे मागेल ते तू दिल्या वाचून राहणार And नाही. we all together thank you that you have answered our prayer. आणि आम्ही तुझे आभार मानतो की तू आमची प्रार्थना In ऐकली. Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण देऊन परमेश्वराचा महिमा करूया. आपले दानार्पण आणि मिशनरी देणगी देऊन आपण प्रभूचा गौरव We करूया. are going to sing this song. यावेळेस आपण हे गीत गाणार आहोत. And if you know the wordings of the song, you can join us. And if you still do not know, you can clap your hands and we can worship the Lord as we worship the Lord through our giving. जर तुम्हाला हे गीत माहीत असेल तर तुम्ही आमच्या बरोबर सामील होऊ शकता. जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही टाळे वाजवून परमेश्वराचा गौरव करू शकता. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. गौरव स्तवूया तारणारा देव. किती थोर तो सिंहासनी वसतो, राहतो तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात राहतो तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात राहतो तारणारा देव. स्तवनात राहतो तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. स्वीकार करीतो, विश्वास ठेवितो, पुत्र बनवितो तारणारा देव. स्वीकार करीतो, विश्वास ठेवितो, पुत्र बनवितो तारणारा देव. स्वीकार करीतो, विश्वास ठेवितो, स्वीकार करीतो, विश्वास ठेव, पुत्र बनवितो तारणारा देव. पुत्र बनवितो तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरव स्तवूया तारणारा देव. कृपा व सत्य तो परिपूर्ण असतो, वस्तीला राहतो तारणारा देव. कृपा व सत्य तो परिपूर्ण असतो, वस्तीला राहतो तारणारा देव. कृपा व सत्य तो परिपूर्ण असतो, कृपा व सत्य तो परिपूर्ण असतो, वस्तीला
स्तवूया तारणारा देव. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव. राणी वनी धुंडितो रक्ताने खंडितो, उपकार वंदितो तारणारा देव. राणी वनी धुंडितो रक्ताने खंडितो, उपकार वंदितो तारणारा देव. राणी वनी धुंडितो रक्ताने खंडितो, राणी वनी धुंडितो रक्ताने खंडितो, उपकार वंदितो तारणारा देव. उपकार वंदितो तारणारा देव. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव. स्तुती स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव. गौरवे स्तवूया तारणारा देव. गौरवे स्तवूया तारणारा देव. At this time we are going to have a special song for Mrs. Esther Dar. यावेळेस सिस्टर एस्तेर दार येऊन एक विशेष गीत गातील. Hallelujah. हालेलुया. Once again, let's look to the Lord as we sing this song यावेळेस हे गीत गात असताना आपण परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूया and prepare our hearts for the word of God. आणि परमेश्वराचं वचन येत असताना आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. God is our light and He's our salvation. खरोखर परमेश्वर आपला प्रकाश आणि आपलं तारण आहे. What a manner of love He showed on the cross of Calvary for us. आणि त्या क्रूस खांबावर खरोखर जी प्रीती त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. He gave His only begotten Son for us, and He came down and He became a sin for all of us. आणि फक्त आपल्यासाठी त्यांनी आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती दिला आणि तो आपल्यासाठी या जगामध्ये आला. So let us say thank you, Lord, for your unconditional love in my life. आणि म्हणून आपण त्याचे आभार मानूया की परमेश्वरा तुझ्या या अपार प्रीतीबद्दल आम्ही तुझे For आभार coming in my मानतो life and giving me the gift of salvation. की तू माझ्या जीवनामध्ये आला आणि तुने तारणाची ही मोठी देणगी तुम्हाला दिलेली आहेस. And my heart want to say thank you, Lord, for everything that you have done in my life. आणि जे काही तू माझ्या जीवनात केलेलं आहे त्या सर्वांबद्दल माझं हृदय आज तुला धन्यवाद देत आहे. So let us close our eyes wherever you are आणि म्हणून जिथे तुम्ही असाल तिथे आपले डोळे झाकूया and let's look to the Lord and say, Lord, thank you for becoming light in my darkness. आणि आपण हेच म्हणूया की परमेश्वरा माझ्या अंधारामध्ये तुझा प्रकाश आणण्यासाठी आणि तू प्रकाश म्हणून येण्यासाठी मी तुझे आभार मानते.
Thank you, Lord. We come to your throne of grace this time. And we give all the glory, honor, and praise to your name. And we glorify your name, Father, Lord, in our life. होय परमेश्वरा, यावेळेस तुला सर्व मान महिमा गौरव मी देते. And Lord, we want to say thank you for your unconditional love in our life. आणि तुझ्या अटविरहित प्रीतीबद्दल जे आमच्या जीवनासाठी आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. As we're going to listen from the word of God this morning, Lord, यावेळेस तुझ्या वचनातून आम्ही ऐकत असताना open our hearts, open our minds, and open our ears, Father God. तू आमचे कान उघड, तू आमचं हृदय उघड आणि आमचं मन And help us to understand what you want to speak to us this आणि morning. जे तू आम्हाला सांगू इच्छितो तो समजण्यासाठी तू आम्हाला तयार कर. Till that extent, we submit our life into your mighty hand. आणि आम्ही आमचं स्वतःचं जीवन तुझ्या हाती समर्पित We करतो. give all the glory, honor, and praise to your name, Jesus. तुझ्या नावाला आम्ही सर्व मान महिमा गौरव देतो. In Jesus' name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागते म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Amen. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी मी आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिवादन करत आहे. So wonderful and blessed to be here in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये असणं किती चांगलं आणि आशीर्वादित आहे. I want to thank God for God's goodness, God's mercy, and God's touch. मी देवाचे आभार मानतो, देवाच्या दयेबद्दल, देवाच्या कृपेबद्दल, देवाच्या स्पर्शाबद्दल. Day before yesterday, we celebrated our Maharashtra Day on 1st May. 1 मे या तारखेला आपण महाराष्ट्र दिवस साजरा केला. The Maharashtra state was come into existence on 1st May 1960. 1960 1 मे या तारखेला महाराष्ट्र राज्य हे स्थापित झालं. So we must uphold our state and pray for the government. आणि म्हणून आपल्या राज्याला आपण देवाच्या हस्ताजवळ उंच केलं पाहिजे आणि सर्व सरकारसाठी प्रार्थना केली पाहिजे. And we thank God for our state. आणि मी देवाचे आभार मानतो आपल्या राज्याबद्दल. We thank God for the government. सरकारबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. We thank God for our chief minister, आपल्या मुख्यमंत्र्यांबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. deputy chief minister, उपमुख्यमंत्र्यांबद्दल आम्ही देवाचे आभार council मानतो. of ministers, आणि संसद मंत्र्यांबद्दल आम्ही देवाचे आभार and all मानतो. MLAs. सर्व खासदार We thank God for our state. आम्ही आमच्या राज्याबद्दल देवाचे आभार मानतो. Though we are going through difficult times now, जरी सध्या आपण कठीण प्रसंगातून चाललो आहोत, though we are going with the troublesome times, जरी त्रासदायी परिस्थिती आहे, but we thank God for God's holy presence with us. परंतु देवाचं पवित्र सानिध्य आम्हामध्ये आहे म्हणून देवाचे आभार मानतो. Today is our second communion Sunday आज आपला दुसरा प्रबोधनाचा रविवार आहे since lockdown started. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून. And I know that we are missing the coming together. मला माहित आहे की आपण एकत्र येणं मुकत आहोत. And many are concerned about that we cannot have the communion service. आणि पुष्कळ लोक काळजी दर्शवत आहे की आपण प्रबोधनाची सभा घेऊ शकत नाही. But we have no choice but to stay at our homes, परंतु आमच्याकडे दुसरा पर्याय नाही एक घरी थांबल्याशिवाय. to think about the whole humanity, संपूर्ण मानवजातीचा विचार and करण्याद्वारे to protect ourselves from the coronavirus, आणि कोरोना व्हायरस पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी and to protect others, one another, from this effect of the corona. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून इतरांचं संरक्षण करण्यासाठी. But there are some people who have recommended that communion can be given online. काही लोकांनी असं सुचवलं आहे की प्रबोधन ऑनलाईन देऊ शकता. This is the idea that has come from Satan to devalue and destroy the divine capability and institutions of the Holy Communion. आणि ही सैतानाची योजना आहे की देवाचं जे प्रबोधन आहे त्याचं मौल्य कमी करण्यासाठी आणि त्याचा जो आशीर्वाद आहे तो लोकांपासून वंचित करण्यासाठी. Bible never encourages the communion should be taken in individual houses. आणि देवाच्या वचनामध्ये असं कुठेच उत्तेजन देण्यात आलं नाही की वेगवेगळ्या घरामध्ये लोक स्वतःहून प्रवचन घेऊ शकतात. Just because we are unable to come together,
आपण एकत्र येऊ शकत नाही म्हणून does not mean that we commit sin by not having communion on Communion Sunday. याचा अर्थ असा नाही की प्रबोधनाच्या रविवारी प्रयोजन घेतलं नाही तर आमच्या हातून पाप घडत आहे. Bible doesn't say that if you don't take communion you will go to hell. आणि देवाच्या वचनामध्ये असं कुठंच सांगितलं नाही की जर आम्ही प्रयोजन घेत नाही तर आम्ही नरकात जाऊ. But Bible does say whenever you come together and take a communion, do it in my remembrance. आणि देवाच्या वचनात सांगितलं ज्या वेळेस तुम्ही एकत्र येऊन प्रयोजन घ्या त्यावेळेस ते माझ्या स्मरणार्थ करा. Please read the 1 Corinthians chapter 11 verses 17 onwards. आणि पहिले कोरिंथीचं 11 अध्याय वचन 17 पासून पुढची वचनं कृपा करून वाचा. Paul strictly speaks about this issue. आणि या ठिकाणी कडकरित्या पाऊल या समस्येबद्दल सांगत आहे. Paul says, you have your own houses to eat the food. आणि पाऊल म्हणत आहे की तुमच्या घरामध्ये तुम्हाला जेवणासाठी भोजन आहे. But when you come together, पण ज्यावेळेस तुम्ही एकत्रित he is येता, saying when you come together for observing Lord's Supper, पाऊल म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही एकत्रित्या प्रबोधनाचा विधी घेण्यासाठी येता. so he says it has to be taken together. आणि मग याचा अर्थ असा आहे की एकत्रितरित्या प्रवचन घेतलं पाहिजे. Jesus took the bread from the table येशू ख्रिस्ताने मेजावरची भाकर घेतली and distributed it among the disciples. आणि शिष्यांमध्ये ती वाटली. When you take communion online, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन प्रवचन घेता, we insult the concept of the body of the Lord Jesus Christ that is represented by the bread. आणि जे येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक म्हणून ती भाकर आहे तो आपण अपमानित करतो. Because we are taking bread in individual house which is not connected to one another at all. कारण आम्ही आमच्या घरी जी भाकर घेतो ती एकमेकांच्या कुटुंबासंती अजिबात संलग्न नाही. In other words, when we take that way the communion, दुसऱ्या शब्दामध्ये ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे प्रवचन घेतो, then we are distributing the body of Christ. Hand is in one hand, in one house, other hand is another house, and leg is another house, and another leg is another house, then the head is in another house. मग आपण काय करतो की येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक जी भाकर आहे त्याद्वारे आम्ही एक वेगवेगळे भाकर घेतल्याद्वारे आम्ही येशू ख्रिस्ताचं शरीर विखरत आहोत. आणि त्याचा हात एका घरामध्ये, दुसरा हात एका घरामध्ये, एक पाय एका घरामध्ये, दुसरा पाय एका घरामध्ये, असं आम्ही करत आहोत. When we take the cup that represents the blood of the Lord Jesus Christ, ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक म्हणून प्याला घेतो, it represents oneness. याच्यामध्ये ऐक्यता दर्शवली जाते. Online communion is from Satan. आणि ऑनलाईन द्वारे प्रवचन घेणं हे सैतानापासून आहे. And those pastors who encourage this are destroying the church of the Lord Jesus Christ. आणि जे पाळक याला उत्तेजित करतात ते देवाच्या मंडळीला उद्ध्वस्त करत आहेत. They try to play with the emotions of the people. लोकांच्या भावनेसाठी ते खेळत आहेत. But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, let us follow the word of God no matter what. कसंही झालं तरी देवाच्या वचनाचं आज्ञापालन केल्याशिवाय आम्ही राहू नये. I know many will not like this what I say. मला माहिती आहे पुष्कळांना मी जे बोलत आहे ते आवडणार But नाही. the word of God says in Gospel of John chapter 8 verse 32. देवाचं संत योहान कृष्ण वर्तमान 8 अध्याय वचन 32 मध्ये, You shall know the truth and truth shall set you free. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Let us not be bound by the tradition of the world आपण जगाच्या रीतीप्रमाणे आम्ही चालू नये आणि बांधले जाऊ नये and disregard the Holy Communion. आणि पवित्र मेजाचा अपमान करू नये. The Bible says देवाचं वचन सांगतं, many have taken communion unworthily. पुष्कळांनी मेजामध्ये अयोग्यरित्या भाग घेतला आहे. That's why many are among you sick, weak, and many have died. आणि म्हणून तुमच्यामधील पुष्कळ जण आजारी आहेत, अशक्त आहेत आणि त्यांचं निधन झालं आहे. Communion brings us together in one unity. प्रवचन आम्हाला ऐक्यत्वामध्ये आणतं. Christ brings everyone together. ख्रिस्त सर्वांना एकत्र आणतो. And when we try to use the today's technology for communion, ज्यावेळेस आम्ही आजचं जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग प्रवचन घेण्यासाठी वापरतो, God is hurt in his heart. देवाला अंतःकरणामध्ये दुःख पोचलं We जातं. try to insult the great sacrifice of the Lord Jesus Christ, which has been done for your sins, forgiveness of your sins and my sins on the cross of Calvary. येशू ख्रिस्ताने जे महान अर्पण वधस्तंभावर तुमच्या माझ्या पापासाठी केलं त्याचा आम्ही अपमान करतो. Let us not become a part of those. आपण याचा भाग होऊ नये. Pastors,
I request you in the name of the Father, Son, and the Holy Ghost. बाळकांनो, पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या त्रिक नावाने मी तुम्हाला विनवतो, Please do not encourage online communion, कृपा करून ऑनलाईन प्रयोजन याला उत्तेजन देऊ नका. because the word of God says, देवाचं वचन सांगतं, whosoever doeth जो कोणी असं करतो shall be judged, त्याचा न्याय करण्यात येईल and he shall be punished. आणि त्याला शासन करण्यात येईल. Let us not allow our churches to come under the judgment of God and punishments of God. देवाच्या शासनाखाली आणि देवाच्या न्यायाखाली आमच्या मंडळांना येऊ देऊ नका. Let us wait till the proper time comes. योग्य वेळ येईपर्यंत आपण वाट पाहूया. And when the lockdown is over, ज्यावेळेस लॉकडाऊन संपलं जाईल we will have time to come together. मग एकत्रित येण्याची वेळ मिळेल. And we will have privilege to come together and take Holy Communion and remember the Lord Jesus Christ. मग आम्हाला सुसंधी मिळेल की आम्ही एकत्रित येऊ आणि देवाच्या मेधाचं ख्रिस्ताच्या स्मरणार्थ आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ. Jesus said, do it in my remembrance. येशूने म्हटले आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Remember, this communion was instituted before the death of the Lord Jesus Christ. लक्षात घ्या की हा विधी प्रवचनाचा येशू ख्रिस्ताच्या मरणा अगोदर स्थापला गेला. He did not institute it after his death. येशू ख्रिस्ताने हा विधी त्याच्या मरणानंतर स्थापला नाही. Therefore, when he say, remember me when you take this communion, म्हणून ज्यावेळेस तो म्हणतो, येशूने म्हटलं आहे की ह्या मेज घेत असताना माझे स्मरणार्थ करा. let us not limit that remembrance to the death and the resurrection of the Lord Jesus Christ alone. आपण हे स्मरण फक्त येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान याला सीमित करू नये, But let us remember who Jesus is. परंतु आपण लक्षात घेऊया की येशू ख्रिस्त कोण आहे. Remember how he came. येशू ख्रिस्त कसा आला याचं स्मरण करूया. Remember why he came. तो का आला याचं स्मरण करूया. Remember how he lived his life. तो आपलं जीवन कसं जगला याचं स्मरण करूया. Remember what he said when he was on the face of the earth. याचं स्मरण करूया की ज्यावेळेस तो पृथ्वी तलावर होता त्यांनी काय म्हटलं आहे. Jesus Christ lived with the supernatural power of God. येशू ख्रिस्त देवाच्या अलौकिक सामर्थ्याने जगला. All the time, whatever he said, ज्या वेळेस त्यांनी जे काही म्हटलं आहे, he said, I say तो as the म्हटलं will of God. मी देवाच्या इच्छेप्रमाणे बोलतो. Whatever he did, जे काही त्यांनी केलं, he said, I do the work of God. तो म्हटलं मी देवाचं कार्य करतो. Anything that is said or done by the word of God and the name of God is doing under the supernatural power of God. जे काही आम्ही बोलतो, जे काही आम्ही करतो, जे देवाच्या इच्छेप्रमाणे आहे ते देवाच्या अलौकिक सामर्थ्याप्रमाणे होतं. And when we do it by the supernatural power of God, ज्यावेळेस आम्ही ते देवाच्या अलौकिक सामर्थ्याने करतो, it will bring proper results. ते योग्य परिणामकारक होणार आहे. So we concentrate our meditation today again in Genesis chapter 12. पुन्हा एकदा आपण मरणासाठी उत्पत्तीचा 12वा अध्याय पाहणार आहोत. Jesus said, God said to Abraham, I will bless thee. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, मी तुला आशीर्वाद देईन. I will bless thee. मी तुला आशीर्वाद देईन. I will bless thee. मी तुला आशीर्वाद देईन. I will bless thee. मी तुला आशीर्वाद देईन. You will not be blessed by your income. तुम्ही तुमच्या मिळकतीद्वारे आशीर्वाद You होणार will नाही. not be blessed by your own possession and position. तुमच्या संपत्तीद्वारे, तुमच्या स्थानाद्वारे तुम्ही आशीर्वाद होणार नाही. Blessings will come from me. परमेश्वर म्हटला की माझ्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळेल. So when I was studying and I was trying to know the meaning of the blessing, ज्यावेळेस मी याचा अभ्यास करत होतो आणि समजून घेत होतो की आशीर्वाद याचा अर्थ काय, I opened the Oxford Dictionary. ऑक्सफोर्ड डिक्शनरी मी उघडली And Oxford Dictionary has given many things about the blessing. आणि पुष्कळ वेगवेगळे अर्थ सांगितलेत आशीर्वादाचे ऑक्सफोर्ड डिक्शनरी We मध्ये. will be surprised that how this one word is inclusive of all these things. आणि मग हा एक शब्द आशीर्वाद याचे अनेक अर्थ कसे निघते हे पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल. Blessing means anoint. आशीर्वाद म्हणजे अभिषेक. God said to Abraham, I will bless thee.
देव म्हटला परमेश्वर म्हटला अब्रामाला मी तुला आशीर्वाद देईन, I will anoint thee. मी तुला अभिषेक करेल. When God anoints us, जेव्हा देव आम्हाला अभिषेक करतो we receive the power of God. आम्हाला देवाचं सामर्थ्य We प्राप्त receive होतं. anointing, the supernatural power of God. आम्हाला देवाचं अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. The another meaning of the blessing is consecrate. आणखी एक अर्थ आशीर्वादाचा म्हणजे पवित्र करणे. I will consecrate you. मी तुला पवित्र करेन. Hallelujah. हालेलुया. We don't remain common person among the all people. आम्ही सर्वांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती राहत नाही. Because God has decided to bless us with His supernatural power. कारण देवाने आम्हाला निर्णय घेतलाय की आम्हाला त्याच्या अलौकिक सामर्थ्याने भरावं. Many times we understand this word bless or blessing. पुष्कळदा आम्ही या आशीर्वाद या शब्दाचा अर्थ पाहून घेतो. It is all understood within our own understanding and acquired knowledge. आमच्या संपन्न केलेल्या ज्ञानाप्रमाणे आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. And whatever knowledge is, आणि जे काही ज्ञान आहे, what the understanding is, जे काही समज आहे, understanding is acquired knowledge and surrounding situation and general opinion of the people. आणि सर्वसाधारण लोकांचं मत, सर्वसाधारण परिस्थिती आणि सर्वसाधारण ज्ञान याच्यावर आमची समज निर्भर आहे. And what that say? आणि याचा अर्थ काय? When we understand in that term, blessing word, आम्ही आशीर्वाद हा शब्द समजून घेतो. it is only for selfish enjoyment. हे फक्त स्वार्थी आनंद उपभोगण्यासाठी. I need blessing means I need more money. मला आशीर्वाद म्हणजे मला वाटतं की मला आणखी पैसा पाहिजे. I need blessing means I need more knowledge. मला आणखी आशीर्वाद पाहिजे म्हणजे मला आणखी ज्ञान पाहिजे. I need blessing means I need more career. मला आणखी माझ्या शिक्षणामध्ये वाढलं पाहिजे. Good job. मला चांगली नोकरी पाहिजे. Good health. मला चांगलं आरोग्य पाहिजे. I need a good position. मला चांगलं हुद्दा पाहिजे. I need good possession. मला चांगली संपत्ती पाहिजे. And when we understand the blessing in this kind of concept, ज्यावेळेस आम्ही अशा परिस्थितीमध्ये संदर्भामध्ये आशीर्वाद या शब्दाचा अर्थ समजून घेतो, there is no place for God to be glorified. त्यामध्ये देवाचं गौरव होण्यासाठी जागाच नाही. Because all that we get is all by our own efforts. कारण जे काय मी मिळवतो ते आमच्या प्रयत्नांनी आहे. Whatever we do it, whatever we get by our own efforts, जे काय आम्ही मिळवतो, जे काय आम्हाला संपादन होतं ते आमच्या स्वतःच्या परिश्रमाने. we may get little satisfaction. आम्हाला थोडंसं समाधान मिळेल. But when we look to other people, ज्यावेळेस आम्ही इतर लोकांकडे पाहतो and we find that they have more than us, आणि मी पाहतो की त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त आहे, then we are discouraged in our heart. मग आमच्या हृदयामध्ये आम्ही निराश होतो And we are depressed. आणि आम्ही हताश होतो. Because we are not blessed. कारण आम्ही आशीर्वादित नाही. Immediately we make a statement. ताबडतोब आम्ही हे विधान करतो, I am not blessed like him. मी त्याच्यासारखा आशीर्वादित नाही. Church, मंडळी, God says, I will bless you. ते म्हणतो मी तुला आशीर्वादित The करेन. another meaning of blessing or bless is dedicate. आणखी एक अर्थ आहे आशीर्वादित म्हणजे समर्पित करणे. When we are blessed by God, ज्यावेळेस ते बाप आम्हाला आशीर्वादित करतो, we are blessed with the supernatural power and dedicated unto God. आम्हाला अलौकिक सामर्थ्याने आशीर्वाद मिळतो आणि आम्ही देवाला समर्पित होतो. Another dictionary meaning of the blessing is grace. आशीर्वाद या शब्दाचा आणखी एक डिक्शनरीचा अर्थ आहे कृपा देणे. We need to have a grace of God in our life. आम्हाला देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. Another meaning of blessing in the dictionary is hallow. डिक्शनरीचा आणखी एक आशीर्वादाचा अर्थ आहे म्हणजे पवित्र मानणे. So we know this word is used in Matthew chapter 6 verse 9. मत्ती 6:9 मध्ये ह्या शब्दाचा उल्लेख केला आहे. Our Father who art in heaven, हे आमच्या स्वर्गातील पित्या, hallowed be thy name. तुझे नाम पवित्र मानले जाओ. So let us, God says, when I bless you, देव म्हणतो ज्यावेळेस मी तुला आशीर्वाद देईन, you will be looked as holy person. तुला पवित्र व्यक्ती म्हणून पाहण्यात येईल. Another meaning of blessing is आणखी एक आशीर्वाद या शब्दाचा अर्थ आहे make a sacred. पवित्र करणे.
make a sacred. पवित्र करणे. That means you are not called ordinary and common. म्हणजे आम्ही आता सर्वसाधारण नाही. You are blessed means you are sacred person. आम्ही आशीर्वादित म्हणजे आम्ही समर्पित व्यक्ती आहे. When God touches our life, ज्यावेळेस देव आम्हाला स्पर्श करतो, when God sends His supernatural power in our life, जेव्हा देव आपल्याचं अलौकिक सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आणतो, God makes us sacred person. देव आम्हाला पवित्र करतो. Another meaning of the blessing is ordain. आणखी एक आशीर्वाद या शब्दाचा डिक्शनरीचा अर्थ आहे म्हणजे नेमणूक करणे. So God ordains us to be a blessed one, to become a blessing. देव आम्हाला आशीर्वादित होण्यासाठी नेमस्त करतो. When God decides and ordains us to be a blessing, जेव्हा देव बाप आम्हाला आशीर्वाद होण्यासाठी नेमस्त करतो, no power on the face of the earth can take those blessings out of us. पृथ्वीवर कुठलंही सामर्थ्य ते आशीर्वाद आमच्याहून हिसकावून घेऊ शकत These नाही. blessings are not from the worldly things. हे आशीर्वाद जगिक गोष्टीकडून नाही. This blessing come from supernatural power of God. हे आशीर्वाद अलौकिक देवाच्या सामर्थ्यापासून आहे. Another meaning of this blessing or bless in the Oxford Dictionary is to sanctify. ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा आणखी एक अर्थ पवित्र आशीर्वाद याच्यासाठी आहे पवित्र करणे. God wants to sanctify us by His supernatural power. देवाला त्याच्या अलौकिक सामर्थ्याने आम्हाला पवित्र करायचं आहे. In other words, He wants to sanctify your ability, your quality, your acquired knowledge. देवाला तुमची पात्रता, तुमचं ज्ञान संपादन केलेलं आणि तुमचे सर्व कलागुण याला समर्पित करायचं आहे. God wants to anoint and sanctify everything that is in your life. जे काय तुमच्या जीवनामध्ये आहे देवाला ते अभिषिक्त करायचं आहे आणि समर्पित करायचं आहे. God says, I will bless thee. देव म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देईन. These are the different areas and facets of the word bless or blessing in Oxford Dictionary. ऑक्सफोर्ड डिक्शनरी मध्ये आशीर्वाद या शब्दाचे हे वेगवेगळे पैलू आहे. We can make messages, line of messages on every single meaning. आणि प्रत्येक अर्थावर आपण उपदेशांची मालिका तयार करू शकतो. And even one word, we can preach the word of God for 1 year. आणि एक शब्दावर देखील आम्ही अनेक दिवसांपासून एक वर्षापर्यंत आपण उपदेश करू शकतो. These are the meanings of the word bless or blessing in the knowledge of the world. आणि जगिक ज्ञानाप्रमाणे आशीर्वाद या शब्दाचे हे 8 अर्थ आहे. See how powerful these words are as a meaning of the bless or blessing. लक्षात घ्या की हा शब्द आशीर्वाद किती महत्त्वाचा आणि सामर्थ्यशाली आहे. And God says, I will bless you. देव म्हटला मी तुला आशीर्वाद देईन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. I feel the power of God मला in your देवाचं home, सामर्थ्य तुमच्या wherever you घरामध्ये are जाणवतं. sitting. ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी. Because God wants to touch your life देवाला तुम्हाला स्पर्श with करायचा the आहे supernatural power of God. त्याच्या अलौकिक सामर्थ्याने. And He says, I will bless thee. आणि तो म्हटला मी तुला आशीर्वादित करीन. As He said to Abraham, तो हे अब्रामाला म्हटल्याप्रमाणे I will bless thee. मी तुला आशीर्वाद देईन. God did not ask anything from Abraham. देवाने अब्रामापासून काहीच मागितलं नाही. You help me that I should bless you. तो म्हटला नाही की अब्रामा तुम्हाला मदत कर जेणेकरून मी तुला आशीर्वाद देईन. God said, I will bless you as you are. देव म्हटला जसा तू आहे तसा मी तुला आशीर्वाद देईन. Since you have heard my voice, तू माझी वाणी ऐकल्या since म्हणून you have decided to obey my words, तू माझ्या वचनाचं आज्ञापालन करण्याचं ठरवलं म्हणून, since you have kept your faith in me, not on the world, तू जगावर विश्वास न ठेवता माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून, since you have allowed yourself to be connected with me, तू स्वतःला माझ्यासंगती संलग्न होण्यासाठी ठरवलं म्हणून I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन. Whatever your aspirations and understanding of the blessings may be. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची व्याख्या काही असो किंवा अपेक्षा काही असो, as based upon Oxford Dictionary, ऑक्सफोर्ड डिक्शनरी वर अवलंबून I will make it happen in your life. मी तसं तुझ्या जीवनामध्ये घडवेल. When you read these words, ज्यावेळेस तुम्ही हे शब्द वाचता,
No one can do this by themselves. कोणीच ह्या गोष्टी स्वतःहून करू शकत नाही. When you ask the question to this writer of this dictionary, ज्यावेळेस तुम्ही या डिक्शनरीच्या लेखकाला हा प्रश्न विचाराल, or you ask question to any other common person with giving these definitions, आणि हे व्याख्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने दिली असेल, त्या व्यक्तीला जर तुम्ही हा प्रश्न विचारला, the person will say, तो व्यक्ती म्हणेल, it is not in the hand of man. ते मनुष्याच्या हातामध्ये नाही, It is in the hand of God. ते देवाच्या हातामध्ये आहे. And that's why God says, I will. आणि म्हणून ते म्हटला, मी तुला आशीर्वाद दे. In Bible, देवाच्या वचनामध्ये same word is explained in different ways. हा शब्द आशीर्वाद आहे, याला वेगवेगळ्या प्रकारे त्याची व्याख्या दिली आहे. In Bible, this blessed word is explained as adore. पवित्र करणे व महान प्रीती करणे याच्याबद्दल हा शब्द आहे. I will adore you. मी तुझा आदर करेन. I will adore you. मी तुझा आदर करेन. I will bless you. मी तुला आशीर्वाद करेन. I will adore you. मी तुला तुझा आदर I करेन. will fill you with great love. मी तुला महान प्रीतीने भरेन. Hallelujah. हालेलुया. Great love comes from the Lord. महान प्रीती ही केवळ देवापासून येते. And that's why the word of God says in John chapter 3 verse 16. म्हणून देवाच्या वचनात सांगितलं योहान 3:16 मध्ये, For God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती that केली he gave his only begotten son. की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, Whosoever believeth on him यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास shall ठेवतो not perish, त्याचा नाश होऊ नये, shall have everlasting life. परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. When? कधी? After death? मरणानंतर No. नाही. We receive everlasting life as soon as we accept Jesus Christ as our personal Savior. ज्या क्षणी आम्ही येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारण स्वीकारतो, त्या क्षणी आम्हाला सार्वकालिक जीवन And प्राप्त God होतं. said, I will adore you. देव म्हटलं, मी तुला आदर करेन. Second word as explanation of this word blessing, आशीर्वाद या शब्दाचा पवित्र शास्त्रातील दुसरा शब्द हा आहे, I will bless you means I will exalt you. मी तुला उंचावेल. I will exalt you. मी तुला उंचावेल. I will lift you up. मी तुला उंच करेल. You are not going to be common person. तू सर्वसामान्य व्यक्ती नसणार. You are not going to flow with the flow. तू प्रवाहाप्रमाणे जाणार नाही. You are going to be different. तू वेगळा असणार आहे. That's why when the church was persecuted in the book of Acts and after that, आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्याच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मंडळीचा छळ झाला, when they were prohibited to take the name of Jesus Christ, ज्यावेळेस त्यांना दठावलं होतं येशूचं नाव घेण्यापासून, Josephus historian says इतिहासकार जोसिफस म्हणतो, it was difficult for Christians to greet one another by the name the Shalom. शालोम या शब्दाने ख्रिस्ती लोकांना एकमेकांचं अभिवादन करणं कठीण झालं The होतं. moment they would say Shalom, ज्या क्षणी ते म्हणत असेल शालोम, enemy will take them and kill them. शत्रू त्यांना हिसकावून घेऊन त्यांची हत्या करेल. So what they did, मग अशा परिस्थितीमध्ये the church मंडळींनी काय केलं? found out one word, मंडळीला एक शब्द सापडला, the ichthus, the fish. इक्तुस, जो मासा आहे. The fish word in मासा हा Greek, शब्द ग्रीक भाषेमध्ये हा आहे. there is a spelling, त्याचा अर्थ हा आहे, and each letter of this word fish in Greek, आणि मासा या शब्दाचा ग्रीक मध्ये जो प्रत्येक अक्षर आहे, Yesu Christus hion ho theos soter, येशू ख्रिस्तुस हियोन होटिओ सोटेर, means Jesus Christ, Son of God, my Savior. याचा अर्थ येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, माझा तारणारा. So these people, Christian people, would have the stick in their hand. आणि मग हे ख्रिस्ती लोकांच्या हातामध्ये काठी As असायची. you will find that in Palestine and in Israel, even now people walk with the sticks. आणि मग आज देखील पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी लोक काठी घेऊन चालतात. So when believers would come here, ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र येतील, they would draw the fish on the ground ते त्या काठीच्या द्वारे जमिनीवर मासा याचं चित्र काढतील, to greet one another. एकमेकांना अभिवादन When you करण्यासाठी. draw the fish on the ground, ज्यावेळेस ते जमिनीवर मासा काढतात,
then they will hug one another मग ते एकमेकांना आलिंगन देतील, because they would say to one another, कारण ते एकमेकांना म्हणतील, I believe Jesus Christ, the Son of God, my Savior. मी येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, माझा तारणारा याच्यावर विश्वास ठेवतो. So fish has got special characteristic. आणि जो मासा आहे त्याच्यामध्ये विशेष गुणधर्म आहे. We must learn. आम्हाला ते शिकलं पाहिजे. Fish swims against the flow. आणि मग जो मासा आहे तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतो. If the water flow if this direction, जर पाण्याचा प्रवाह या दिशेने आहे, the fish will flow against the opposite direction. तो मासा जो आहे तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतो. Alive fish जिवंत मासा will flow against the will swim against the flow. जिवंत मासा हा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतो. Dead fish will swim or will go according to the flow. आणि मग जो मेलेला मासा आहे तो पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पोहतो. Believers, विश्वासणाऱ्यांनो, church people, देवाच्या लोकांनो, you are the people that believe Jesus Christ, the Son of God, my Savior. तुम्ही ते लोक आहात जे येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र माझा तारणारा आहे याच्यावर विश्वास ठेवता. Those who believe Jesus Christ, the Son of God, my Savior. जे येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र माझा तारणारा याचा विश्वास ठेवतात, They will not walk according to the flow of the world. ते जगाच्या प्रवाहाप्रमाणे चालणारच नाही. Hallelujah. हालेलुया. They will walk against the flow. ते जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध And when चालतील. they will walk against the flow, ज्यावेळेस ते जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध they चालतील, will be identified by the general people. ते इथं सर्वसामान्य लोक त्यांना अशा प्रकारे ओळखतील. And they will say, these are different people. ते म्हणतील हे वेगळे लोक आहेत, These are not like us. हे आमच्यासारखे नाहीत. Hallelujah. हालेलुया. And that is the best way of spreading the gospel. आणि मग ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. And God says to Abraham, देव अब्राहमाला म्हणतो, I will exalt thee. मी तुला उंच करेन, I will lift you up. मी तुला उंच करेन. Why? का? You want to stagger and do experiments or survival. का तू फक्त जगण्यासाठी जगतो, तर पडतो. I will lift you up. मी तुला उंच करेन. Church, मंडळी, God is going to lift you up देव तुम्हाला उंच करणार आहे by his supernatural power. त्याच्या अलौकिक सामर्थ्याने. We go to the height in the basis of the fame and important popularity. आम्ही आमच्या प्रगतीद्वारे, आमच्या नावा प्रसिद्धीद्वारे उंच उंच पातळी गाठण्याचा प्रयत्न करतो. And most of the time, आणि बहुतेक वेळा when we do that, ज्यावेळेस आम्ही ते करतो, we become somewhat successful. आम्ही काही प्रमाणामध्ये यशस्वी होतो. But परंतु the moment we try to exalt ourselves by our own efforts, by our own talent, by our acquired knowledge, by our way of speaking, ज्या क्षणी आम्ही आमच्या कलागुणाने, ज्यावेळेस आम्ही आमच्या ज्ञानाने, ज्यावेळेस आम्ही आमच्या बोलण्याच्या पद्धतीने स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतो, we are filled with the pride. आमच्यामध्ये गर्व उत्पन्न होतो. The pride that was originated in the heart of Satan. ज्याचा उगम सैतानाच्या अंतकरणात झाला. And many people, many churches, आणि पुष्कळ मंडळ्या we find आम्हाला पाहायला मिळतो, those who are on leadership, जे पुढारीपणामध्ये आहे, those who are on church board or sessions, जे मंडळीच्या बोर्डवर सेशन मध्ये आहे, they get pride in their heart. त्यांच्या हृदयामध्ये गर्व निर्माण They होतो. try to control the pastor. ते पाळकाला नियंत्रणात ठेवण्याचा They प्रयत्न want to करतात. crush the pastor under their talent, their knowledge, and their education. ते पाळकाला त्यांच्या ज्ञानाने, त्यांच्या कलागुणाने दाबण्याचा प्रयत्न करतात. Many, those who are in music and choir, पुष्कळ जे संगीत सेवेमध्ये आहे, गायन वृंदामध्ये आहेत, they are talented people. ते कलागुणाने भरलेले आहेत. But if they think that they acquired this talent by their own efforts, पण जर त्याने समजलं
की हे आमच्या स्वतःच्या कलागुणाने आम्ही स्वतःला मिळकतीने आम्ही एक Satan कमवलं आहे. sends the pride in their heart. सैतानाचा जो गर्व होता तो त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. And Satan will use their life. सैतान त्यांच्या जीवनाचा उपयोग करेल. Satan will use them. सैतान त्यांचा वापर करेल. And you will find that ultimately their life is lost. आणि तुम्हाला माहित पडेल की असं शेवटी त्यांचं जीवन त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. I have seen and heard great preachers, great servants of God. मी पाहिलं आहे, ऐकलं आहे की देवाचे महान सेवक, महान उपदेशक, Those who are famous in the world. जे जग प्रसिद्ध आहे, Great singers महान गायक, who are famous in the world. जे जगामध्ये प्रसिद्ध आहे, They have acquired talent. त्यांना कलागुण प्राप्त झाला आहे. And even now, आणि आज देखील the singers जे गायक and आहेत, the bands, जो वृंद आहे त्यांचा, they have their singing ministry. त्यांना गाण्याची सेवा आहे. What they do? ते काय करतात? You talk to them, त्यांच्या संगती बोला, you will find that they are filled with the pride. तुम्ही पाहाल की ते गर्वाने भरले आहेत. And they don't want to give it anything free. आणि त्यांना काहीच मोफत द्यायचं नाही. They want to give it by charges. त्यांना त्याच्यासाठी चार्ज लावायचे आहेत. I was going to have a youth camp. मी युथ कॅम्प घेणार होतो. And I invited one singer. मी एका सिंगरला आमंत्रित केलं. And I said, please tell me what are your expenses. मी म्हटलं की कृपा करून सांगा तुमचे काय काय खर्च आहेत, And what are your expectation. तुमच्या अपेक्षा काय आहेत. And he told me his expectations. आणि त्यांनी त्यांचे अपेक्षा सांगितल्या, And he told me his expenses. त्यांचे खर्च सांगितले. And I said, okay, I will do all those things. मी म्हटलं ठीक आहे, मी सर्व गोष्टी पुरवेल. So I thought, I said, I want to book you for my youth camp. म्हटलं की मला तुम्हाला बुक करायचं माझ्या युथ कॅम्पसाठी. After 1 week, एक आठवड्यानंतर I got a call from this singer. या गायकाकडून मला फोन आला. How many young people you are expecting for the youth camp? युथ कॅम्पसाठी तुम्ही किती तरुण तरुणींची अपेक्षा करत आहात? I said, I would expect only 500 people. म्हटलं 500. And how many times I will have to sing? मग किती वेळ मला मिळणार आहे गाण्यासाठी? And I said, every day twice. म्हटलं दररोज 2 वेळा. You know what happened? तुम्हाला माहिती आहे काय झालं? The singer tripled his charges. आणि मग या गायकाने त्याची किंमत जी आहे किंवा चार्जेस आहे ते तिपटीने वाढवल्या. And he said, 500 people, well, I will come because you are Reverend Nanadar, but really I am not happy because I can sing for 1,000 people also. ते म्हणे की 500 लोक आहे, आता तुम्ही रेव्हरंडार म्हणून मी येतो, परंतु मला आनंदी नाही कारण का मी 1000 लोकांसमोर गाणे गातो. And immediately I responded him. ताबडतोब मी त्यांना प्रतिसाद दिला. I said, brother, I don't need you to come for my youth camp. माझ्या युथ कॅम्पला तुला येण्याची गरज नाही. I can stand alone and lead the worship. मी एकटा उभा राहून मी गाण्याची सभा घेऊ My शकतो. church choir will lead the worship. माझे चर्चचं गायन वृंद वर्शिप घेईल. I don't need you. मला तुमची गरज नाही. If you are valuing your ministry or your God gift of God with the money, जर तुम्ही देवाने जे कलागुण दिला आहे त्याची मोजमाप तुम्ही पैशाने करत असाल तर तुमची गरज नाही. that's why when I was talking to one pastor, old experienced pastor, म्हणून ज्यावेळेस मी एक अनुभवी वयस्कर पाळकासंती बोलत होतो, and this pastor told me या पाळकांनी मला सांगितलं how to recognize people's heart. लोकांचं अंतःकरण कसं ओळखायचं. And he said, त्यांनी मला सांगितलं, Nana, नाना praise someone for some time काही काळासाठी एखाद्याची स्तुती करा and just stop praising him. आणि मग त्याची स्तुती करणं थांबवा. And you will know very next day he will become your enemy. आणि मग तुम्हाला कळेल की पुढच्या दिवशी तो तुमचा शत्रू होईल. As long as you praise them, they will talk about you as if you are their God. जोपर्यंत तुम्ही त्यांची स्तुती कराल त्यावेळेस तुम्ही ते तुमच्याबद्दल असं बोल की जसं काय तुम्ही त्याचे देव आहात. But the moment you stop praising them, ज्या क्षणी तुम्ही त्यांना त्यांची स्तुती करणं थांबवाल they will start cursing you and will become your enemy. ते तुम्हाला शाप देऊ लागतील, तुमचे शत्रू होतील. I asked Pastor, but why? मी म्हटलं पाळसाहेब असं का? Pastor said to me, पाळकांनी मला सांगितलं, when these people are after fame and name, कारण हे लोक जे प्रसिद्धी आणि नावाच्या मागे असतात they will be hurt
insulted when you do not praise them. ज्यावेळेस तुम्ही एकाएकी त्यांची स्तुती करत नाही त्यावेळेस त्यांना अपमान वाटेल, त्यांना दुःख वाटेल. Why? का? Because they say we have spent so much money on learning this talent. कारण ते म्हणतील की आम्ही इतका पैसा घालवला आहे हे कलागुण शिकण्यामध्ये. Some singers told me, काही गायकांनी मला सांगितलं, our livelihood is based on the singing. आमच्या जीवनाची उपजीविका आमच्या गाण्यावर आहे. I said, brother, your livelihood is not depending upon your singing. Your livelihood must be dependent upon the power of God and the blessings of God. मी त्या भावाला सांगितलं, भावा तुझी जीवनाची उपजीविका हेच गाण्यावर नाही परंतु देवाच्या आशीर्वादावर अवलंबून असली पाहिजे आणि देवाच्या सामर्थ्यावर God अवलंबून says असली पाहिजे. to Abraham, I will bless thee, I will exalt thee. देव अब्राहमाला म्हटलं मी तुला आशीर्वाद देईन म्हणजे मी तुला उंच करेन. The more God exalted Abraham, जितकं जास्त देवाने अब्राहमाला उंच केलं the more he became humble before God. तितका तो देवासमोर नम्र झाला. I always pray to God, मी सदैव देवाकडे प्रार्थना करतो, God, take me to the higher heights. देवा मला उंच पातळीवर ने. Let me go on by the ladder to the higher heights. मला त्या शिडीवरून उंच पातळीवर जाऊ दे. And when I reach to the highest position, place, ज्यावेळेस त्या मी शिखरावर जाईल don't remove that ladder. ती शिडी काढून घेऊ नको. Otherwise, when time will come for me to come down, कारण का ज्यावेळेस वेळ येईल मला खाली येण्याची I must come by this ladder. मला त्याच शिडीवरून खाली येऊ दे. When I come down by ladder, I will not hurt myself. ज्यावेळेस मी शिडीवरून खाली येईल त्यावेळेस मी स्वतःला इजा करून घेणार नाही. But if the ladder is removed बरं जर शिडी काढून घेण्यात आली and the time has come for me to come down, आणि मला खाली येण्याची वेळ झाली, somebody will push me from the high place. कोणीतरी मला त्या उंच पातळीवरून ढकलून देईल. Satan gave this example to Jesus. सैतानाने हे उदाहरण येशूला दिलं. He praised Jesus. त्याने येशू ख्रिस्ताची स्तुती केली. He took Jesus on the pinnacle of the temple. येशू ख्रिस्ताला त्याने मंदिराच्या तंबुऱ्यावर नेलं. And he said, it is written about you. तो म्हटला तुझ्याबद्दल असं लिहिण्यात आलंय. The angels will hold thee in their hand when you jump from the pinnacle. ज्यावेळेस तू उडी मारतील त्यावेळेस देवदूत तुला झेलून धरतील जेणेकरून तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये. Jesus knew the word of God. येशू ख्रिस्ताला देवाचं वचन माहित होतं. And Jesus said, आणि येशूने म्हटलं it is written in the Bible, असं वचनात लिहिलं आहे, do not test your God. तुझ्या देवाची परीक्षा घेऊ नको. Trust the Lord in all the way. तुझ्या सर्व मार्गामध्ये त्याच्यावर भरोसा ठेव. Abraham, I will exalt thee. अब्राहमा मी तुला उंच करेन. The another word that a biblical explanation for blessing or bless is आणखी शास्त्र आधारित अर्थ आहे आशीर्वाद या शब्दाचा is extol. गौरव करणे. Is extol. गौरव करणे. When you extol ज्यावेळेस तुम्ही गौरव करता, the word of God, देवाचं वचन सांगतं, it is written that वाखाणणे. people will speak about you all the time. लोक सदैव तुमच्याबद्दल बोलतील. God supernaturally extolled Abraham. देवाने अलौकिक सामर्थ्याने अब्राहमाची वाखण केली. Doing miracles after miracles. चमत्कारामध्ये मागे चमत्कार करण्याद्वारे God and Abraham were speaking to one another. देव आणि अब्राहम एकमेकांसंती बोलत होते. God told Abraham, देवाने अब्राहमाला सांगितलं, I have decided to destroy Sodom and Gomorrah सदोम आणि गमोरा यांचा उद्ध्वस्त करण्यासाठी मी ठरवलं आहे. because those both cities are full with sin and कारण abomination. ते दोन्ही शहर हे पापाने भरलेले आहेत. And Abraham's nephew was staying there. अब्राहमाचा पुतण्या त्या ठिकाणी राहत होता. And Abraham prayed to God, अब्राहमाने देवाकडे प्रार्थना केली, Lord, देवा will you destroy if there are 50 righteous people? जर त्या ठिकाणी 50 नीतिमान लोक सापडले तर तरी तू त्या देशाचा नाश करशील काय? Because Abraham was extolled by God. देवाने अब्राहमाला वाखाणलं. Abraham's voice was heard by God. अब्राहमाची वाणी देवाने ऐकली. And God said, no, I will not destroy if there are 50 people.
ते म्हटलं की ज्या ठिकाणी 50 नीतिवान लोक असले तर मी त्या देशाचा रास करणार नाही. Abraham knew that there were not even 50. अब्राहमाला माहित होतं 50 लोक देखील नीतिमान नाही. Then he comes down. मग तो खाली येत आहे. And finally he comes down to number 10. सरते शेवटी तो 10 या आकडावर येत आहे. And God was still willing to change his desire, his decision. आणि तरी देवबाप त्याचा निर्णय बदलण्यासाठी तयार होता. But there were not even 10. परंतु त्या शहरांमध्ये 10 देखील नीतिमान नव्हते. But God sent his angels to take out Lot, his wife, and his देवाने आपला दूत sons. पाठविला की लोट आणि त्याची पत्नी आणि त्याच्या लेकरांना बाहेर काढण्यासाठी. And they were taken away. त्यांना लांब नेण्यात आलं. And then the fire came from heaven. आणि मग अग्नी स्वर्गातून येऊन सोदोम गमोराला भस्म Another केला. meaning, that is biblical meaning about bless and blessing, आणखी एक शास्त्र आधारित अर्थ आहे आशीर्वाद या is शब्दाचा. glorify. गौरव करणे. God wants to glorify you देवाला तुम्हाला गौरवित करायचं by आहे. his supernatural power. त्याच्या अलौकिक सामर्थ्याद्वारे. You may do whatever you want to do within your capacity, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या श्रमतेने करायचा प्रयत्न but केला तरी you will not be glorified. पण तुम्ही त्याच्याने गौरव जाणार नाही. But God says, I will glorify you. पण देव म्हणतो मी तुम्हाला गौरवीन. When glorify, we can go in detail. आणि मग याचा आपण बारकाईने अभ्यास करू शकतो. And it is great a lesson that can be learned. आणि मग हा महान धडा आपण शिकू शकतो. When God says, I will magnify you. मग ते म्हटलं मी तुला मोठे करीन. The word bless means magnify. शास्त्र आधारित अर्थ आशीर्वाद या शब्दाचा मोठे करणे आहे. Make you great. तुला मोठे करणे. Make you such size that you will become attraction of everyone around you. तुला इतका मोठा करेल की तू अनेकांसाठी आकर्षण होशील. And God will do that. आणि देव ते करीन. And when it is done by God, ज्यावेळेस देव ते करतो no one can take that magnifying, God's magnifying away from your life. कोणीच देवाचं मोठं करणं तुमच्या जीवनातून हिसकावून घेऊ शकत They will नाही. try to do everything. ते सर्वोत्तम प्रयत्न They will करतील. try to destroy you. ते तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न But करतील. if God is magnifying you, पण जर देव तुम्हाला मोठं करत आहे you will be magnified and become attraction of everyone. तुम्ही इतके मोठे व्हाल की तुम्ही लोकांचं आकर्षण व्हाल. Another meaning that is given in the word of God to the blessing, आणि आणखी एक शास्त्र आधारित अर्थ आहे आशीर्वाद या शब्दाचा. God will make you to be praised. देव तुम्हाला स्तुतीस पात्र करेल. Hallelujah. हालेलुया. Because you are connected with God. तुम्ही देवासंती संलग्न आहात You म्हणून will become talk of everyone. तुम्ही सर्वांच्या चर्चेचा विषय व्हाल. And there will be talk of negative also. आणि काही नकारात्मक चर्चा देखील होईल. They will talk about the criticizing also. ते टीकात्मक चर्चा देखील करतील. It's okay. ठीक आहे. It's okay. ठीक आहे. Don't be afraid of somebody criticizes you. कोणी तुमची टीका केली तर घाबरू नका. Don't be afraid if someone talks bad about you. कोण तुमच्याबद्दल वाईट बोललं तर घाबरू नका. If you know that in your heart that you are a child of God. जर तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही देवाचे लेकरू आहात. If you know in your heart that you are honest and having integrity with God. तुम्हाला जर माहित आहे की तुम्ही देवाचे लेकरू आहात, तुम्ही देवासंती प्रामाणिक आहात, God will take care of other things. देव इतर गोष्टीची काळजी घेईल. You don't allow those things to touch your heart. त्या गोष्टी तुमच्या हृदयाला स्पर्श करावा असं करू नका. Many people talked many things about to Abraham. पुष्कळ लोकांनी पुष्कळ गोष्टी अब्राहमासंती बोलला. But Abraham was not moved by anything. त्याद्वारे अब्राहम हलवला गेला नाही. God wants to bless you. देवाला तुम्हाला आशीर्वाद He करायचा will आहे. say, he said, I will bless you तो म्हटला मी तुला आशीर्वाद देईन and make thy name great. आणि तुझे नाव मोठे करीन. In Deuteronomy chapter 33. अनुवाद 33. In Deuteronomy chapter 33. अनुवाद याचा 33वा अध्याय Verses 13 to 17. वचन 13 ते 17 यामध्ये सांगितलं आहे. The word of God gives us, this is a beautiful word. हे सुंदरसं वचन आहे. Please read, Pastor. योसेफाविषयी तो म्हणाला, परमेश्वर त्याच्या देशाला आशीर्वाद देव. आकाशातल्या अमूल्य वस्तू, दहीवर आणि खाली पसरलेले जलाशय, सूर्यामुळे मिळणारे मौल्यवान पदार्थ, चंद्रामुळे मिळणारे
बहुमूल्य पदार्थ, पुरातन पर्वतातील उत्तम वस्तू, सनातन टेकड्यावरील अमूल्य जिन्नस आणि पृथ्वी तिच्या भांडारातील अमूल्य वस्तू याचा आशीर्वाद आणि जो झुडपात राहत होता त्याची प्रसन्नता योसेपाच्या ससत्कावर येवो. जो आपल्या भाऊबंदात प्रमुख होता त्याच्या मस्तकावर हे सर्व येवो. प्रथम जन्मलेल्या गोऱ्यासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे होते. त्याने तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडतील. असे एफ्रायमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत. Hallelujah. हालेलुया. This is the blessings that God gave to Joseph. हे आशीर्वाद देवाने योसेपाला दिले आहेत. God caused these blessings to fall on the life of Joseph because Word of God says, wherever you read the biography of Joseph, योसेपाची जर आत्मकथा आपण वाचली तर आपल्याला पाहायला मिळतं, it has been repeated over and over again वारंवार असं सांगितलं आहे that God was with him. देव योसेपासंती होता. In Jeremiah chapter 4, यिर्मया याचा 4था अध्याय verse 1 and 2, वचन 1 आणि 2 Word of God gives us the another explanation. आणखी एक त्याचं स्पष्टीकरण देवाच्या वचनात Jeremiah दिलं आहे. chapter 4, verse 1 and 2. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू मजकडे वळशील, आपली अमंगळ कृत्ये माझ्या समोरून दूर करशील, बहकणार नाहीस आणि सत्याने, धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीवनाची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणतील आणि त्यांचा अभिमान बाळगतील. Hallelujah. हालेलुया. God says to Israel, देव इस्रायल लोकांना म्हणाला, if you will turn back जर तुम्ही मजकडे वळाल from your evil word तुमच्या दुष्कर्म्यापासून and declare the truth, आणि सत्य जाहीर कराल, judgment, न्याय and righteousness, आणि सरळपणा, I will bless you. मी तुला आशीर्वाद करेन. In Psalms 72, the word of God says, स्तोत्र 72 मध्ये देवाचं वचन सांगितलं आहे, verses 17 to 19. वचन 17 ते 19. Psalms 72, verses 17 to 19. त्याचे नाव सर्वकडे राहो, सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत हो. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणत, सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत. परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करोत. त्याचा धन्यवाद हो. त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो. त्याच्या महिमेने सर्व पृथ्वी भरो. आमेन, आमेन. Hallelujah. Hallelujah. What a powerful word this is. किती सामर्थ्यशाली वचन हे आहे. God wants to exalt you. देवाला तुम्हाला उंच करायचं आहे. Abraham, I will bless you. अब्राहमा, मी तुला आशीर्वाद देईन. Others may hate you. इतर लोक तुझा द्वेष करतील. Others may take away the privileges from you. इतर लोक तुझ्यापासून सुसंधी हिसकावून घेतील. But don't worry. परंतु काळजी करू नको. Your reward in heaven is great. तुझं स्वर्गातील पारितोषिक हे महान आहे. And I will be with you in the times of troubles. आणि कठीण परिस्थितीमध्ये मी तुझ्या संती असेल. When no one is talking to you. ज्यावेळेस तो कोणी तुझ्या संती बोलत When नाही. no one wants to come to you and to help you. जर कोणाला तुला मदत करायची नाही, You may call several people. तू अनेकांना बोलावशील, But no one will respond positively. पण कोण सकारात्मक उत्तर देणार नाही. Because they are afraid of their leadership. कारण ते त्यांच्या पुढारीपणाच्या स्थानाबद्दल भय बाळगतात. Because they are not concerned about God. त्यांना देवाची काळजी नाही. They will turn their faces from you. ते त्यांचे तोंड तुमच्यापासून फिरवतील. But I will exalt you. परंतु मी तुला उंच करेन. I remember one thing in my life. माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट मला आठवते. When I was chosen to interpret Pastor Paul Dinekaran and Pastor D.J.S. Dinekaran. पास्टर पॉल दिनेकरण, पास्टर D.J.S. दिनेकरण यांचं भाषांतर करण्यासाठी मला निवडण्यात आलं. And the news spreaded. आणि बातमी पसरली. And my organization leaders came to know. माझ्या संस्थेच्या लोकांना हे कळालं. They went and talked to Pastor D.J.S. Dinekaran and Dr. Paul Dinekaran. त्यांनी पास्टर D.J.S. दिनेकर, पास्टर पॉल दिनेकर यांच्याशी बोलले. And they told them, आणि त्यांनी त्याला सांगितलं, please do not use Reverend Nanadar to interpret you. कृपा करून रेव्हरंड नानादार यांना तुमचं भाषांतर करण्यासाठी Because he is under discipline
by our organization. कारण का आम्ही त्यांचं शासन करत आहोत संस्थेच्या वतीने. Pastor D.J. Dinakaran and Pastor Dr. Paul Dinakaran replied to them. आणि पास्टर डीजे दिनाकरण, पास्टर पॉल दिनाकरण यांनी त्यांना उत्तर दिलं. Sorry, these meetings are not meetings of Assemblies of God. क्षमा करा, हे असेंब्लीज ऑफ गॉडच्या सभा नाहीत. These meetings are for the city of Pune. हे पुणे शहराच्या सभा आहेत. And we recognize God's hand upon the life of Reverend Nanadar. आणि आम्ही पाहत आहोत की देवाचा हात रेव्हरंड नानादार यांच्या जीवनावर आहे. And Reverend Nanadar will interpret us. रेव्हरंड नानादार हेच आमचं भाषांतर करतील. Your institutional thing, organizational things, you do it in your organization. तुमच्या संस्थेच्या गोष्टी तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये करा. But we have seen God's hand in the life of Pastor Nanadar. परंतु आम्ही देवाचा हात पास्टर नानादार यांच्या जीवनामध्ये पाहिला आहे. And I interpreted Dr. D.J. Dinakaran and Pastor Paul Dinakaran whenever they were here. ज्या ज्यावेळेस ते इथं होते त्यावेळेस मी पास्टर डीजे दिनाकरण, पास्टर पॉल दिनाकरण यांचं भाषांतर केलं. God says, I will bless you. ते म्हणतो मी तुला आशीर्वाद देईन, I will lift you up. मी तुला उंच करेन. And when you are lifted, ज्यावेळेस तुम्ही उंचवलं जाता, keep yourself humble at the feet of the cross. वधस्तंभाच्या पायथ्याशी स्वतःला नम्र करा. God wants to touch your life, church. मंडळी, देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श God करायचा wants आहे. to bless your life, church. मंडळी, देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श करायचा आहे. God wants to bless your family, church. मंडळी, तुमच्या जीवन कुटुंबाला देवाला आशीर्वाद करायचा आहे. Let us all stand and worship the Lord. आपण सर्वजण उभं राहूया आणि देवाची भक्ती करूया. And thank God for God's desire. त्याच्या इच्छेबद्दल, देवाच्या इच्छेबद्दल आपण देवाचे आभार That He मानूया. says, I will bless you. तो म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद करेन. I will bless you with my supernatural power. माझ्या अलौकिक सामर्थ्याने मी तुम्हाला आशीर्वाद करेन. I will use you with my supernatural power. माझ्या अलौकिक सामर्थ्याने मी तुमचा वापर करेन. Let us keep ourselves humble at the feet of the Lord. आपण स्वतःला वधस्तंभाच्या पायथ्याशी नम्र करूया. Make me a blessing. Make me a blessing out of my life. May Jesus shine. Make me a blessing, O Savior, I pray. Make me a blessing to someone today. Make me a blessing. Make me a blessing out of my life. May Jesus shine. Make me a blessing, O Savior, I pray. Make me a blessing to someone today. Once again, let us close our eyes, lift our hands, and pray this prayer in the song. पुन्हा एकदा आपले हस्त आपण उंच करूया. आत्म्यामध्ये हे गीत आपण, ही प्रार्थना आपण गाऊया. Make me a blessing, make me a blessing out of my life. May Jesus shine. Make me a blessing, O Savior, I pray. Make me a blessing to someone today. We ask these things in the precious name of the Lord Jesus Christ, our Savior. या सर्व विनंत्या येशू ख्रिस्ताच्या बोलण्यात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. We would like to sing a song for you, those who are celebrating their birthdays and wedding anniversary this week. जे या आठवड्यामध्ये तुमच्या वैयक्तिक वाढदिवस, वैवाहिक वाढदिवस साजरा करत आहे, तुमच्यासाठी आम्हाला गाणं गायचं आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you.
Happy anniversary, those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your goodness and your mercy. कृपाळू परमेश्वर पित्या तुझ्या दयेबद्दल तुझ्या चांगुलपणाबद्दल तुझे आभार मानतो. We thank you for you supplying your supernatural power in our lives. परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये अलौकिक सामर्थ्य देत आहे म्हणून तुझे आभार We मानतो. pray to thee for those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary in their personal life and marital life this week. या आठवड्यामध्ये जे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांचा वैयक्तिक वाढदिवस, वैवाहिक जीवनामध्ये त्यांचा वैवाहिक वाढदिवस साजरा करत आहे, त्यांच्यासाठी आम्ही मागत आहोत. Give them many more personal birthday in their personal life. त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वैयक्तिक वाढदिवस दाखव. Many anniversaries in their marital life. त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक वैवाहिक वाढदिवस दाखव. Fill their life with all your strength, health, and wisdom and knowledge by the supernatural power of you. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या अलौकिक सामर्थ्याद्वारे त्यांना तो ज्ञान, बुद्धी आणि तुझे आशीर्वाद दे. As you are blessing them, O Lord, तू त्यांना आशीर्वाद करत असताना make them a channel of blessing to others. त्यांना अनेकांसाठी आशीर्वाद कर. We commit them in your holy hands. आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हाती स्वाधीन करतो. In Jesus' precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या मुलानात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another next in the love of God with one another. एकमेकांना भेटूया, देवाच्या आशीर्वाद एकमेकांसाठी विभागून घेऊया. May God bless you. देव बाप आपणा सर्वांना आशीर्वाद करो.